गुड मॉर्निंग. माझं नाव वैभव आहे. थँक्यू. मी 10 दिवस झाले ॲक्च्युली हे हर्बल टी आणि शेक घेत आहे. तर याचे मला असे रिझल्ट आहे की आधी मला सर्वात आधी तर माझा चहा सुटला. जो दुधातला चहा जो असते तो माझा सर्वात आधी सुटला. मी टी लवर होतो, म्हणजे दिवसातून 3-4 कप मी घेतच होतो. मी स्वतः बनवत होतो, घरी जर कोणी बनवला नाही तरी मी बनवत होतो आणि चहा घेत होतो. पण माझा 10 दिवसात मी चहा सोडला, डायरेक्ट दूधवालाच बंद करून टाकला घरी. हा पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाताना मला चहा दिसते पण मी चहा घेत नाही. म्हणजे चहा घ्यायची आता इच्छाच होत नाही. आता कधी पण इच्छा झाली तर टी घेतो, हर्बल टी घेतो आणि शेक घेतो. 10 दिवसाच्या आधी माझं असं होतं की मला असं भारी भारी वाटत होतं. मी लवकर झोपत नव्हतो. आपले स्मिता मॅडम आहेत, त्यांनी मला अशा बऱ्याचशा सवयी लावल्या ज्या सकाळी बुक रिडिंगच्या आहेत. सकाळी उठणं, मॉर्निंग वॉक करणं, हे आता जवळपास 10 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे माझं. आणि लवकर रात्री 11 म्हणजे 2-2 वाजता 1-1 वाजता झोपणारा मी, म्हणजे मूवी बघत होतो, बाकीच्या नेटफ्लिक्स वगैरे अशा गोष्टी बघत होतो. तर त्याच्यामुळे मी आता 10-11 वाजता झोपतो आणि सकाळी लवकर 5 वाजता उठतो. असं कोणीच नाही आहे म्हणजे बुक रिडिंगसाठी कोणी उठवणार. मॅडमचा स्वतःहून फोन येते. आज 2 फोन आले ॲक्च्युली. असे 10 दिवस झाले मॅडम कॉल करत आहे मला आणि उठवत आहे, बुक रिडिंगसाठी उठवत आहे. हे एक चांगली सवय लागली. मी बुक वाचतो पण मॉर्निंगला वाचणं हे खूप चांगलं असतं, हे मला आत्ता समजलं. तर अशा बऱ्याचशा काही सवय लागल्या मॅडममुळे. आणि आता बाकीचे रिझल्ट्स काय ते मॅडम सांगतील. आणि खूप चांगलं वाटत आहे. मॅडमचा बराचसा सपोर्ट आहे. बस एवढंच सांगतो. आणि मला एक असं सजेशन द्यायचं आहे की जे यंग जनरेशन आहे त्यांनी आत्तापासूनच जे 20 म्हणजे 20-30चे जे मुलं आहेत त्यांनी आत्तापासूनच जर हर्बलचं जर जॉईन केलेलं आहे, म्हणजे जॉईन केलं तर त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. वेलनेस सेंटर. थँक्यू सो मच. रिझल्ट आहे की आधी मला सर्वात आधी तर माझा चहा सुटला. जो दुधातला चहा जो असते तो माझा सर्वात आधी सुटला. मी टी लवर होतो, म्हणजे दिवसातून 3-4 कप मी घेतच होतो. मी स्वतः बनवत होतो, घरी जर कोणी बनवला नाही तरी मी बनवत होतो आणि चहा घेत होतो. पण माझा 10 दिवसात मी चहा सोडला, डायरेक्ट दूधवालाच बंद करून टाकला घरी. हा पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाताना मला चहा दिसते पण मी चहा घेत नाही. म्हणजे चहा घ्यायची आता इच्छाच होत नाही. आता कधी पण इच्छा झाली तर टी घेतो, हर्बल टी घेतो आणि शेक घेतो. 10 दिवसाच्या आधी माझं असं होतं की मला असं भारी भारी वाटत होतं. मी लवकर झोपत नव्हतो. आपले स्मिता मॅडम आहेत, त्यांनी मला अशा बऱ्याचशा सवयी लावल्या ज्या सकाळी बुक रिडिंगच्या आहेत. सकाळी उठणं, मॉर्निंग वॉक करणं, हे आता जवळपास 10 दिवस झाले कंटिन्यू चालू आहे माझं. आणि लवकर रात्री 11 म्हणजे 2-2 वाजता 1-1 वाजता झोपणारा मी, म्हणजे मूवी बघत होतो, बाकीच्या नेटफ्लिक्स वगैरे अशा गोष्टी बघत होतो. तर त्याच्यामुळे मी आता 10-11 वाजता झोपतो आणि सकाळी लवकर 5 वाजता उठतो. असं कोणीच नाही आहे म्हणजे बुक रिडिंगसाठी कोणी उठवणार. मॅडमचा स्वतःहून फोन येते. आज 2 फोन आले ॲक्च्युली. असे 10 दिवस झाले मॅडम कॉल करत आहे मला आणि उठवत आहे, बुक रिडिंगसाठी उठवत आहे. हे एक चांगली सवय लागली. मी बुक वाचतो पण मॉर्निंगला वाचणं हे खूप चांगलं असतं, हे मला आत्ता समजलं. तर अशा बऱ्याचशा काही सवय लागल्या मॅडममुळे. आणि आता बाकीचे रिझल्ट्स काय ते मॅडम सांगतील. आणि खूप चांगलं वाटत आहे. मॅडमचा बराचसा सपोर्ट आहे. बस एवढंच सांगतो. आणि मला एक असं सजेशन द्यायचं आहे की जे यंग जनरेशन आहे त्यांनी आत्तापासूनच जे 20 म्हणजे 20-30चे जे मुलं आहेत त्यांनी आत्तापासूनच जर हर्बलचं जर जॉईन केलेलं आहे, म्हणजे जॉईन केलं तर त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. वेलनेस सेंटर. थँक्यू सो मच. थँक्यू.